भागवत महापुराण यामध्ये सर्व मिळून 12 स्कंद आहेत, 335 अध्याय आहेत आणि 18,000 श्लोक आहेत. आणि यामध्ये भागवताचा महिमा पद्मपुराणातून 6 अध्याय घेतले आहेत. कारण कधीही स्वतःचा महिमा स्वतःच्या तोंडाने गाऊ नये, स्वतःला मोठा समजून घेऊ नये. कोणीही जो श्रेष्ठ माणूस आहे, मोठा माणूस आहे, तो स्वतःच्या तोंडाने स्वतःचा महिमा गात नाही. म्हणून भागवतामध्ये भागवताचा महिमा आला नाही, तर पद्मपुराणाने भागवताचा महिमा गायलाय आणि त्यातील 6 अध्याय यामध्ये सर्वप्रथम आलेले आहेत. तर भक्ती, ज्ञान, वैराग्य यांचं कल्याण झालं, ही कथा सुतजी महाराज सांगतात. ते सांगतात, एकदा बद्रीनाथ या ठिकाणी नारद महर्षी उदास चेहऱ्याने बसले होते आणि त्या ठिकाणी सनकादिकांचं आगमन झालं. सनकादिकांनी जसं पाहिलं नारदांच्या चेहऱ्याकडे, त्यांना नवल वाटलं. जे नारद दिवस रात्र प्रसन्न राहतात, दिवस रात्र नारायण नारायण करत फिरतात, त्या नारदांच्या चेहऱ्यावर चिंता कशी काय? कारण संतांचं लक्षण आहे, संत सतत प्रसन्न चित्त असतात, सतत प्रसन्न असतात. पण नारदांना असं काय झाले? आणि नारद महर्षी हे प्रत्येक कथेत येतात. नारद कथेत आल्याशिवाय कथाभाग पूर्ण होऊ शकत नाही. देवाला जेव्हाही काही कार्य करायचं असेल ना, तेव्हा आधी नारदांना पुढे पाठवतात. नारदाशिवाय भगवंताची कथा अपूर्ण आहे. नारद महर्षी भगवंताचे फार मोठे भक्त आहेत. दिवस रात्र भगवंताचं गीत गात फिरतात, भगवंताच्या नामाचं चिंतन करतात. नारदांची वीणा आहे देवदत्त नावाची, जी भगवंतानेच त्यांना गिफ्ट भेट दिलेली आहे. नारद महर्षी कधीच उदास नसतात, पण आज त्यांच्या चेहऱ्यावर चिंता बघून सनकादिकांना नवल वाटलं आणि त्यांनी विचारले, नारद, तुम्ही असे उदास का? तेव्हा नारदांनी सांगितलं, मी उदास यासाठी आहे कारण मी भारतामध्ये तीर्थयात्रा करत होतो. तीर्थयात्रा करत असताना मला प्रत्येक ठिकाणी भयंकर अशा कलियुगाचं दर्शन झालं. परमार्थाचा बाजार भरलेला दिसला, साधू संत ढोंगी दिसले, लग्नाचा देखील सौदा केलेला दिसला. प्रत्येक ठिकाणी मला पाप बघायला मिळालं, अधर्माचं दर्शन झालं. म्हणून माझं मन उदास झालं होतं. यासाठी मी वृंदावनामध्ये गेलो, कारण ती भगवंताची पावनभूमी आहे, जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे. त्या ठिकाणी देवाचा अवतार झाला, म्हणून मी त्या ठिकाणी वृंदावनात गेलो. तर त्या ठिकाणी माझं मन प्रसन्न झालं. मी आनंदाने यमुनेच्या काठावर विहार करत असताना अचानक मला एका स्त्रीचा रडण्याचा स्वर ऐकू आला. दूर कुठेतरी एक स्त्री रडत होती. मी त्या दिशेने गेलो तर एक फार सुंदर स्त्री रडत होती. दिसायला फार रूपवान होती आणि तिच्या मांडीवर 2 वृद्ध पुरुष अचेत अवस्थेत पडले होते, बेशुद्ध अवस्थेत पडले होते. त्या स्त्रीच्या आजूबाजूला 10-12 स्त्रिया बसल्या होत्या, तिला सांत्वन, धीर देत होत्या. कारण जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे, दुःख नाही असा माणूस जगात भेटणार नाही. पण दुःखामध्ये जर कोणी धीर देण्यासाठी जर कोणी माणूस असेल ना, कोणी कुणाचं दुःख कमी करू शकत नाही. पण 2 शब्दही चांगले बोलले, धीराचे 2 शब्द देखील दुःख कमी करू शकतात. जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो ना, तेव्हा डॉक्टरच्या बोलण्याने अर्धा आपलं बिमारी गायब होत असते. बोलणं महत्वाचं आहे, धीर देणारं कोणीतरी पाहिजे. त्या स्त्रिया त्या सुंदर स्त्रीला धीर देत होत्या, सांत्वन देत होत्या. नारदांनी हे दृश्य पाहिलं. नारदांना फार दुःख वाटतंय, ही कोण स्त्री आहे, का रडते, हिच्या दुःखाचं कारण काय? पण एक स्त्री आहे, त्यामुळं डायरेक्ट जाऊन तिला आपण विचारू शकत नाही, म्हणून लांबूनच पाहत होते. कसं जावं, कसं विचारावं. आणि मी विचारलं आणि तिनं काही उलट उत्तर दिलं तर, म्हणून लांबून पाहत होते. तेव्हा त्या स्त्रीचं लक्ष गेलं नारदांकडे आणि तिने हाक